प्रकरणात नेमणूक केलेली आहे आणि आज वाल्मिक कराड हे जे आरोपी आहेत त्यांना न्यायालयासमोर हजर केलं असता आज न्यायालयाने त्यांना 15 दिवसाची पोलीस कोठडी दिलेली आहे. ते जे काही आमचे मुद्दे होते किंवा याच्यात 2 कोटीची जी खंडणी मागितली होती आरोपीने फिर्यादीला त्या संदर्भात चौकशी करण्यासाठी आणि त्याच्यानंतर जी काय स्वर्गीय संतोष देशमुख यांचा खून झाला त्या संदर्भाने काही तपास करायचा आहे किंवा ॲट्रॉसिटीचं जे काही गुन्हा आहे त्या संदर्भाने आणि इतर अशा किंवा त्या आरोपीचं व्हॉइस सॅम्पलिंग घेण्यासाठी ह्या कारणासाठी माननीय न्यायालयाने 15 दिवसाचा कोठडी दिलेली आहे. त्यांचं म्हणणं असं की मीडिया ट्रायलचा विषय मीडियामुळे हा विषय पुढे नाही त्याच्याबद्दल मी काय बोलू शकत नाही. आणि पण राजकीय द्वेष आणि दबावामुळे हे झालंय. तुम्ही काय युक्तिवाद केलात त्याबद्दल? त्यांचं म्हणणं आहे की मी तेच सांगतोय तुम्हाला आजवर सांगितले आमचा युक्तिवाद काय होता किंवा ह्याचे जे आरोपीचे जे काही इन्व्हॉल्वमेंट आहे ह्या आरोपीचं तर त्याच्या संदर्भाने आणि सिरियस ऑफेन्स आहे 10 वर्षाची जी शिक्षाची तरतूद आहे 7 वर्षाची शिक्षेची तरतूद आहे त्या संदर्भाने सखोल तपास करण्यासाठी आणि जे काय मर्डर झाला त्याच्यानंतर त्या तपासाच्या अनुषंगाने काही तपास करण्यासाठी PCR 15 दिवस की 14 दिवस एक मिनिट खंडणी 15 दिवस की 14 दिवस होतं पण तुम्ही खून हत्या आणि ॲट्रॉसिटी यात सुद्धा संबंध जोडलेला होता. जोडलेला नाही. तपास जी काय आहे जी तपास अधिकारी आहेत त्यांनी आम्ही हे असे मुद्दे कोर्टासमोर मांडले आणि ते कोर्टाने मान्य करून PCR दिलेला आहे. त्यांचं म्हणणं होतं 14 दिवसाचा PCR मिळाला तुम्ही म्हणता 15 दिवस नेमकं 15 दिवस PCR ची मागणी केली होती 15 दिवस PCR ची मागणी मान्य झालेली आहे. पण 15 की 14 काही जण 15 मी सांगतो. आणि हत्याच्या प्रकरणाशी देखील संबंध असल्याचा आपल्या सीआयडीला संशय आहे का आणि तशा पद्धतीने आपण काही मांडणी केली आहे का? हो तसा संशय आहे म्हणून ती आम्ही मुद्दा तोही मांडला विद्यमान न्यायालयासमोर आणि त्या मुद्दा सुद्धा न्यायालयाने आता पूर्ण टोटल ऑर्डर आलेली नाही फक्त किंवा 15 दिवसाचा PCR मिळाला एवढे झाले डिटेल ऑर्डर झाल्यावर आम्ही तसं वकिलांनी केस लढायला नकार दिला नंतर SS देशमुखच्या ऐवजी मी सुरुवातीलाच आपल्याला सांगितलं की मी माझी सहाय्यक सरकारी अभियोक्ता माजलगाव येथे माझी नेमणूक आहे परंतु ह्या जे गंभीर गुन्हा असल्यामुळे आणि ज्याचे जास्त गांभीर्य असल्यामुळं शासनाने माझी नियुक्ती या प्रकरणात केलेली आहे. बाकी याबद्दल मी काही सांगू शकत नाही. एक शेवट CID ने आतापर्यंत जी चौकशी केली होती तपासणी केली होती त्या अनुषंगाने कोणत्या संदर्भात मी आज फक्त त्याच्या संदर्भात संबंधित असल्या इतर गुन्ह्यांच्या संदर्भात काही तुम्ही सादर केलात का? कोर्टासमोर मांडणी झाली का? मग आम्ही आता मी सुरुवातीलाच सांगितलं की आम्ही इतरही जे गुन्हे झालेत त्याच्यानंतर खंडणी मागितली त्याच्यानंतर त्या संदर्भाने तपास करायचा आहे म्हणून आम्ही ते मुद्दे कोर्टासमोर मांडले आणि कोर्टाने ते मान्य केले. गुन्ह्याच्या तक्रारीमध्ये खंडणीचा आकडा आहे ते तुम्ही वाचून घ्या बघून घ्या ते आहे. 15 दिवसाची कन्फर्म आहे का? 15 आता ते कराडचे म्हणाले की 14 दिवसाची 15 दिवसाची 15 दिवसाची मराठी